तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जसं की आपण मागील व्हिडिओमध्ये पाहतोय की आपण MWCचं युनिट 1 पाहत आहे. त्यातील आपण 1.5 शेवटचा पॉइंट आहे आपला, तो आपण पाहत आहे. ज्यात आपण आता पाहणार आहे की मोबाईल कम्युनिकेशनची सिस्टीम, त्याची ब्लॉक डायग्राम, की मोबाईल कम्युनिकेशन जे आहे, जे आपलं कॉलिंग आहे, ते कसं होतं. जसं की हा आपला युनिट 1चा सिलेबस आहे. आपण वायरलेस कम्युनिकेशन सिस्टीम ही पाहत आहे. त्यात आपण पहिले चार पॉइंट हे पाहिलेले आहेतच. आता आपण पाहणार आहे 1.5. त्यात तुम्ही पाहू शकता, पहिल्यांदा आपण पाहणार आहे मोबाईल कम्युनिकेशन सिस्टीम काय आहे, आपलं जे कम्युनिकेशन ते कसं होतं मोबाईलच्या थ्रू, त्याची आपण ब्लॉक डायग्राम पाहणार. नंतर आपण काय पाहणार आहे, इथे मोबाईल फोन युनिट, जे आपलं मोबाईल आहे त्याचं फोन युनिटमध्ये त्याच्या काय काय आहे, त्याच्यामध्ये त्याच्या ब्लॉक्स पाहणार आहे. जसं की ट्रान्समीटर असेल, रिसिव्हर असेल, हे आपण पाहणार आहे. तर आपण पहिल्यांदा तर पाहूया की मोबाईल कम्युनिकेशन सिस्टीम कसं काम करते. जसं की आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की मोबाईल स्टेशन म्हणजेच आपला मोबाईल असेल, नंतर त्याच्या थ्रू सिग्नल जेव्हा आपण कॉलिंग करतो त्याच्या थ्रू सिग्नल आपल्या BTS कडे जातो. जर समजा आपल्याला एका लँडलाईनला कॉल करायचा आहे, लँडलाईन मोबाईल, जे की आता सध्या कोणी वापरत नाहीये, तरी आपल्याला कॉल करायचा आहे लँडलाईन मोबाईलला. तर आपण कसं करणार, आपण पहिल्यांदा आपला कॉल जो आहे तो आपल्या मोबाईलवरून करणार, जो की असणार आहे आपलं मोबाईल स्टेशन. त्यानंतर आपला कॉल जो जाणार आहे तो आहे BTS कडे, म्हणजेच बेस स्टेशन, बेस ट्रान्स रिसिव्हर स्टेशन म्हणजेच BTS. नंतर तो कॉल आपला BTSच्या थ्रू जाणार आहे बेस स्टेशन कंट्रोलर कडे, BSC कडे. नंतर BSCच्या थ्रू आपला तो कॉल जाणार आहे MSC कडे, मोबाईल स्विचिंग सेंटर कडे. नंतर मोबाईल स्विचिंग सेंटरच्या थ्रू तो आपला जाणार आहे गेटवे MSC कडे, म्हणजे GMSC कडे. आणि त्या थ्रू आपला कॉल परत जाणार आहे PSTN कडे, म्हणजेच आपल्या लँडलाईन कडे. तर ही ओव्हरऑल आपले एक कम्युनिकेशन कसं होतं त्याची ब्लॉक डायग्राम आहे. आता आपण स्पेसिफिक फंक्शन पाहणार आहे की मोबाईल स्टेशन मग कॉल कसं करतं, सेटअप कसं करतं, त्याच्यानंतर BTS काय करतं, BTSच्या थ्रू BSC काय करतं, BSC झाल्यानंतर MSC काय करतं, हे आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहे. ही होती एक बेसिक ब्लॉक डायग्राम. तुम्ही जर एक्झाम मध्ये आले तर अशी ब्लॉक डायग्राम तुम्ही काढू शकता. हे जस्ट मी इमोजी का स्टिकर ऍड केलेला आहे जस्ट समजायसाठी. जर एक्झाम मध्ये काढायची झाली तर तुम्ही ही डायग्राम काढायची आहे. नंतर आपण पाहतोय की मोबाईल कम्युनिकेशन सिस्टीम एनेबल्स कम्युनिकेशन बिटवीन टू मोबाईल, दोन मोबाईलमध्ये कम्युनिकेशन कसं होतं हे आपल्याला कोण सांगणार आहे, तर मोबाईल कम्युनिकेशन सिस्टीम कशी आहे ती सांगणार आहे. नंतर लँडलाईन युजरमध्ये कम्युनिकेशन कसं होतं, इंटरनेट सर्व्हिसेसमध्ये कसं होतं. तर मेन कंपोनंट काय आहेत मोबाईल कम्युनिकेशनमध्ये, तर हे 6 कंपोनंट आहेत, म्हणजेच आपली ब्लॉक डायग्राम आहे. मोबाईल स्टेशन, बेस स्टेशन, नंतर BSC, MSC, GMSC आणि PSTN इंटरनेट. तर पहिल्यांदा तर आपलं मोबाईल स्टेशन पाहूया आपण. मोबाईल स्टेशन काय करतं, मोबाईल स्टेशन म्हणजे काय, तर आपल्या युजरचा, ह्या जे नोट्स आहेत मी जसं सांगते त्याचबरोबर तुम्ही हे नोट डाऊन करत चला. आणि आपण MSBTचे क्वेश्चन पण पाहणार आहे, जे तुम्हाला वाटते की हे इम्पॉर्टंट आहे. जस्ट मी तुमच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर करण्याचा प्रयत्न करते. एक्झामच्या दृष्टीने काय जास्त येते ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करते. तर आपण पाहूया मोबाईल स्टेशन काय आहे. तर मोबाईल स्टेशन हे आपला युजरचा मोबाईल आहे, जिथून आपण कॉल लावतो, मेसेज करतो, डेटा रिक्वेस्ट सेंड करतो. नंतर जो रेडिओ सिग्नल आहे तो सेंड करतो आपल्या BTS कडे, म्हणजेच कॉल केल्यानंतर आपला जो कॉलचा पहिला जो सिग्नल आहे तो आपल्या BTS कडे जातो. जसं की तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ बघून या, म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप कळेल. 1.1 2 सगळं मी बेसिक पासून घेतलेलं आहे. आता हळूहळू आपण ऍडव्हान्स कडे जात आहे, त्याच्यामुळे तुम्ही पहिले व्हिडिओ पहा, नंतर हा व्हिडिओ पहा, असं मी तुम्हाला सांगेल. रेडिओ सिग्नल जो आहे तो BTS कडे जातो. नंतर बेस ट्रान्स रिसिव्हर, म्हणजेच आपलं BTS काय आहे, BTS म्हणजेच बेस स्टेशन आहे. बेस त्यालाच आपण सेल टावर म्हणतो, आपल्या सेल मधला तो टावर. रिसिव्ह सिग्नल तो काय करतो, रिसिव्ह करतो मोबाईल फोन पासूनचा सिग्नल. आणि काय करतो तर प्रोव्हाइड वायरलेस कम्युनिकेशन, एक वायरलेस कम्युनिकेशन प्रोव्हाइड करतो बिटवीन MS अँड नेटवर्क, नेटवर्क आणि MS मध्ये, म्हणजे मोबाईल स्टेशन आणि नेटवर्क मध्ये एक कम्युनिकेशन प्रोव्हाइड करतो. आणि तो सिग्नल आहे तो फॉरवर्ड कोणाकडे करतो, तर BSC कडे फॉरवर्ड करतो. जसं की तुम्ही इथे या डायग्राम मध्ये पाहू शकता, मोबाईल BTS ने सिग्नल घेतला आणि तो सिग्नल नंतर कुठे पाठवला, तर आपल्या BSC कडे पाठवलेला आहे. फॉरवर्ड सिग्नल टू BSC. आता BSC काय करतं, बेस स्टेशन कंट्रोलर काय करतं, तर कंट्रोल्स अँड मॅनेज मल्टिपल, ह्याच्या अंडर
म्हणजे एक सुपरवायझरी मध्ये म्हणता येईल बेस स्टेशन आहे, त्याच्या अंडर काम करते बीटीएस, बीटीएसच्या अंडर काम करते आपलं मोबाईल स्टेशन. कंट्रोल अँड मॅनेज मल्टिपल बीटीएस, असाइन रेडिओ, आणि ह्या असाइन करतं रेडिओ फ्रिक्वेन्सी युजर्सला, हँडल ऑफ वेन युजर मूव्ह फ्रॉम वन सेल टू अनदर सेल. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे हँड ऑफ म्हणजे काय. हँडल्स काय करतं तर हँडल्स करतं, जसं की युजर एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये जात असेल तर कॉल जो आहे तो कट होऊन देत नाही. आणि सपोर्ट रोमिंग सर्व्हिसेस, जे रोमिंग सर्व्हिसेस आहेत ते सपोर्ट देतं आपलं बीएससी. नंतर आपण मोबाईल स्विचिंग सेंटर म्हणजेच MSC पाहत आहे. MSC सर्वांचे फुल फॉर्म हे लक्षात ठेवा, कधी कधी एक्झाम मध्ये जस्ट MSC BSc लिहिलेलं येईल, तर तुम्हाला समजलं पाहिजे की BSc काय आहे, MSc काय आहे. MSc म्हणजे द सेंट्रल, MSc काय करतं तर सेंट्रल स्विचिंग युनिट आहे, हे एक सेंट्रल स्विचिंग युनिट आहे मोबाईल नेटवर्क मधील. ते काय करतं तर युजरला ऑथेंटिकेट करतं, नंतर आपले जे कॉल्स आहेत ते सेटअप करतं, राउट्स करतं, मॅनेज करतं, कनेक्ट कॉल टू अदर म्हणजे गेट जे दुसऱ्या नेटवर्कमध्ये आहेत त्या युजर्समध्ये कॉल कनेक्ट करून देतं. आता नेक्स्ट जे आहे ते गेटवे मोबाईल स्विचिंग. गेटवे मोबाईल स्विचिंग सेंटर काय करतं तर ऍक्ट ॲज अ गेटवे बिटवीन जे आपलं मोबाईलचं नेटवर्क आहे आणि जे एक्सटर्नल नेटवर्क आहे त्यामध्ये गेट ॲज अ गेट ऍक्ट करतं आणि दोन्हीला कनेक्ट करून ठेवतं. कनेक्ट मोबाईल कॉल टू लँडलाईन नेटवर्क्स. लँडलाईन नेटवर्क्समध्ये सुद्धा कनेक्ट करण्यास आपल्याला कोण हेल्प करतं तर GMC. आणि राऊट इंटरनेट आणि डेटा ट्रॅफिक जे आहे ते राऊट करण्याचं काम सुद्धा आहे आपल्या GMSCचं. नंतर PSTN आणि इंटरनेट. PSTNचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, पब्लिक स्विच्ड टेलिफोन नेटवर्क. ते काय करतं तर आपलं जे ट्रॅडिशनल लँडलाईन टेलिफोन नेटवर्क आहे ते आहे PSTN म्हणजे थोडक्यात. आणि इंटरनेट म्हणजे प्रोव्हाइड सर्व्हिसेस सच ॲज अ वेब ब्राउझिंग, VoIP, ईमेल अँड ऑनलाईन ऍप्लिकेशन. जिथे जिथे आपल्याला इंटरनेट लागतं तिथे ते वर्क करतं. नंतर आपण आता काय पाहिलं तर आपण आता इथे या सिलेबसमध्ये आपण मोबाईल कम्युनिकेशन सिस्टीमची ब्लॉक डायग्राम, आपण हा सिलेबस कव्हर केलेला आहे. आपण ही ब्लॉक डायग्राम पाहिलेली आहे. हे ब्लॉक डायग्राम लक्षात ठेवायचे आहे. याच्यावरती जे फायनल MSBT प्रश्न विचारतं की मोबाईल कम्युनिकेशनची ब्लॉक डायग्राम काढा. तर सिंपल ब्लॉक डायग्राम आहे, 6 ब्लॉक्स आहेत, जस्ट लक्षात ठेवायचे आहेत. आणि याचे छोटे छोटे फंक्शन्स जे आहेत 2-2 लाईन मध्ये ते तुम्ही पाठ नाही केले तरी समजून घ्यायचे आहेत, सिंपल आहेत. की BTS फॉरवर्ड करतं, घेतं, ती कशा अंडर काम करतं, सेंट्रल युनिट कोण आहे, त्याचे फुल फॉर्म काय हे लक्षात ठेवा फक्त. आता आपण पाहूया मोबाईल फोन युनिट, जो की आपल्या सिलेबसमध्ये दिलेला आहे. आता आपल्याला पाहिजे आहे मोबाईल फोन युनिट ब्लॉक डायग्राम वर्किंग, हे पाहायचं आहे. हे याचे ब्लॉक्स आहेत, ट्रान्समीटर, रिसिव्हर सेक्शन, फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर, कंट्रोल युनिट, लॉजिक युनिट, मोबाईल फोनचे सेन्सर, स्पीकर्स. आता आपण पाहूया पहिल्यांदा आपला जो मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी कोणते ब्लॉक आहेत. जसं की आता ही आहे आपल्या मोबाईल फोनची ब्लॉक डायग्राम, ज्यात आहे ट्रान्समीटर, रिसिव्हर, नंतर आपला जो आहे आपला हँडसेट आहे म्हणजे आपला मोबाईल, त्यात आहे कंट्रोल युनिट, लॉजिक युनिट, रिसिव्हर, फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर आणि ट्रान्समीटर आणि अँटिना महत्वाचा आहे. आता तुम्ही ॲरो नीट लक्षात ठेवा. अँटिना जो आहे तो आहे एक अँटिना आहे, म्हणजे इथं असणारे आपले डायप्लेक्सर बसवलेलं, डुप्लेक्सर डायप्लेक्सर दोन्ही काही म्हणू शकतो तुम्ही. तर त्याचं काम काय आहे तर दोन्ही सिग्नल जेव्हा एका ह्याच्यातून ट्रॅव्हल करतात तर आयसोलेट करण्याचं काम आहे, म्हणजे सेपरेट आउट करण्याचं काम आहे. जसं तुम्ही इथं पाहू शकता, इथून ट्रान्समिट करतोय सिग्नल आपण इकडे, आणि रिसिव्हर काय करतोय तर इथून इकडे सिग्नल रिसिव्ह करतोय. तर इथे 2 सिग्नल असणार आहेत, तर ते 2 सिग्नल सेपरेट आउट करण्याचं काम आहे डुप्लेक्सरचं आपल्या. आता ट्रान्समीटर तुम्ही ॲरो लक्षात ठेवा, कंट्रोल युनिट कडून सिग्नल लॉजिक युनिटला जातोय, नंतर तो सिग्नल रिसिव्हर आणि फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर जो आहे तो रिसिव्ह करतोय, आणि ट्रान्समीटर सुद्धा तो सिग्नल जो आहे आपला तो रिसिव्ह करतोय. तुम्ही ब्लॉक डायग्राम लक्षात ठेवा. आपण त्याचे फंक्शन पाहूया. आता पहिल्यांदा तर आपण मोबाईल फोन काय आहे तर मोबाईल फोन युनिट म्हणजेच आपलं मोबाईल स्टेशन, MS किंवा युजर इक्विपमेंट सुद्धा याला म्हणलं जातं. UE कुठे कुठे लिहिलेलं असेल UE, तर युजर इक्विपमेंट म्हणजेच आपलं मोबाईल स्टेशन आणि मोबाईल फोन युनिट आहे. इज द युजर्स मोबाईल डिव्हाइस युज्ड फॉर व्हॉइस डेटा कम्युनिकेशन इन सेल्युलर नेटवर्क. आता त्याचे ब्लॉक काय आहेत. कंट्रोल युनिट जे आहे आपलं, कंट्रोल काय करतं ती तर कंट्रोल्स द ओव्हरऑल ऑपरेशन ऑफ मोबाईल, प्रोसेस कंट्रोल सिग्नल फ्रॉम नेटवर्क.
आता हे जे आपलं कंट्रोल युनिट आहे, कंट्रोल म्हणजे आपलं थोडक्यात कंट्रोलर, आपलं ब्रेन टाईप आहे, आपल्या सिस्टीमचं ब्रेन आहे ते, जे की ओव्हरऑल सिस्टीम जी आहे ती कंट्रोल करते आणि आपण जे दिलेले कमांड आहेत त्याच्यावरती ते सिग्नल कॅरी करते आणि प्रोसेस करण्याचं काम करते. नंतर लॉजिक युनिट आपलं काय काम करतं, तर जनरेट कंट्रोल सिग्नल, कोऑर्डिनेट द ऑपरेशन ऑफ अ ट्रान्समीटर रिसिव्हर फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर. आता जे लॉजिक युनिट आहे आपलं, कंट्रोल युनिटकडे सिग्नल येतात. आपण जो सिग्नल देईल म्हणजे आपल्याला कॉल करायचा, आपण टॅप करून कॉल लावतोय, म्हणजे आपण एक कमांड देतोय, तर कंट्रोल युनिट ती कमांड प्रोसेस करून लॉजिक युनिटकडे देते. लॉजिक युनिट ती कमांड जी आहे ती प्रोसेस करते. म्हणजे जर आपल्याला ट्रान्समीटरची असेल तर, आणि ह्या तिन्ही जो ट्रान्समीटर आहे, फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर आहे, रिसिव्हर, यांचे फंक्शन जे आहे ते कोऑर्डिनेट करून ठेवण्याचं काम आपलं लॉजिक युनिट करत आहे. नंतर आपण पाहतोय ट्रान्समीटर. आता ट्रान्समीटर काय, ट्रान्समीटर म्हणजे ते पाठवणार आहे आपल्या मोबाईलकडून. ट्रान्समिट व्हॉइस डेटा सिग्नल टू बेस स्टेशन. मोबाईल स्टेशन कडून सिग्नल कुठे जातोय, तर बेस स्टेशन कडे. म्हणजे पहिली लाईन तर काय झाली, ट्रान्समिट करते, व्हॉइस असेल, डेटा असेल, सिग्नल बेस स्टेशन कडे. नंतर ऑपरेट द फ्रिक्वेन्सी. आता ही लक्षात ठेवायचं आहे, IMP आहे, IMP. जो ट्रान्समीटर आहे आपल्या मोबाईल फोन मधला, तो कोणत्या फ्रिक्वेन्सी रेंजमध्ये ऑपरेट करतो, तर 825 ते 845 मेगाहर्ट्स मध्ये तो ऑपरेट करतो. आणि त्यात किती चॅनल्स आहेत ट्रान्समीटरचे, 666 चॅनल्स आहेत, जे की स्पेस केलेले आहेत 30 किलोहर्ट्सने, म्हणजे 30 किलोहर्ट्सच्या गॅपने असे 666 चॅनल आहेत आपल्याकडे. आणि रिसिव्हर आपण पाहतोय, आता रिसिव्हर रिसिव्ह सिग्नल फ्रॉम द बेस स्टेशन. जो रिसिव्हर आहे तो सिग्नल घेणार आहे, ट्रान्समीटर आहे तो पाठवणार आहे. रिसिव्ह काय कोणाकडून करणार, बेस स्टेशन कडून सिग्नल येणार रिसिव्हरकडे. तो रिसिव्हर ऑपरेट, ही पण IMP आहे. रिसिव्हर कोणत्या फ्रिक्वेन्सीला ऑपरेट करतो, तर 870 ते 890 या फ्रिक्वेन्सीवर रिसिव्हर जो आहे तो तुमचा ऑपरेट करतोय. आणि त्यात किती आहेत, तर ह्याज 600, ह्याला पण सेम चॅनल आहे. तिथे ट्रान्समीटरचे किती चॅनल आहेत, 666. तसंच रिसिव्हरचे पण 666 चॅनल आहेत, ते पण 30 किलोहर्ट्सने वेगळे आहेत. लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं आहे, जस्ट तुम्हाला फ्रिक्वेन्सी लक्षात ठेवायची आहे इथे. आणि नंतर फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर जे आहे ते आहे जनरेट फ्रिक्वेन्सी रिक्वायर. आता तुम्ही त्या डायग्राम मध्ये पाहू शकता, डायग्राम सिंपल आहे, जस्ट तुम्हाला ॲरो लक्षात ठेवायचे आहेत की कुठून कुठे सिग्नल. आता ट्रान्समीटर आहे म्हणल्यावरती आपल्या अँटेनाकडे सिग्नल जाणार आहे, रिसिव्हर आहे म्हणल्यावर अँटेनाकडून आपल्याकडे सिग्नल येणार आहे. आता फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर काय करतं, फ्रिक्वेन्सी जनरेट करतं. ट्रान्समीटरला किती फ्रिक्वेन्सी लागते त्यानुसार आपलं फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर फ्रिक्वेन्सी जनरेट करून ट्रान्समीटरला प्रोव्हाइड करते. तसंच सेम फ्रिक्वेन्सी रिसिव्हरला सुद्धा प्रोव्हाइड करते जनरेट करून. म्हणून इथे ॲरो तुम्ही पाहू शकता, फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर कडून ट्रान्समीटरकडे ॲरो आहे, नंतर रिसिव्हरकडे ॲरो आहे. असं लाईक दिस फ्रिक्वेन्सी सिंथेसायझरचं एक काम आहे की ती फ्रिक्वेन्सी तुम्हाला जनरेट करून दिली, एक स्टेबल फ्रिक्वेन्सी ज्यावरती ट्रान्समीटर आहे, रिसिव्हर आहे, तो प्रॉपर त्याचं काम करेल अशी फ्रिक्वेन्सी जनरेट करून देतो. ही होती आपली मोबाईल फोन युनिट, ज्याचे आपण 5 ब्लॉक पाहिलेले आहेत. जस्ट तुमचे कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न आहे. तुम्हाला नोट्स आहेत त्या माझ्या टेलिग्राम चॅनलवरती याच्या मिळून जातील. ट्रान्समीटर, फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर, रिसिव्हर, लॉजिक युनिट, कंट्रोल युनिट, हे 5 ब्लॉक्स जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत. आता आपल्याला नेक्स्ट काय पाहायचं आहे, तर आपल्याला ट्रान्समीटर इन डिटेलमध्ये पाहायचं आहे, रिसिव्हर इन डिटेलमध्ये पाहायचं आहे, फ्रिक्वेन्सी सिंथेसायझरची सेपरेट ब्लॉक डायग्राम आहे ती सुद्धा इन डिटेलमध्ये पाहिजे आहे. हे 5 ब्लॉक जे आहेत ते आपल्याला आता इन डिटेलमध्ये पाहिजे आहेत. आता इथं डुप्लेक्सरचं मी तुम्हाला काम मगाशी सांगितलं की ती अलाव करतं ट्रान्समीटर आणि रिसिव्हरला सेम अँटिनाच्या थ्रू फ्रिक्वेन्सी शेअर करण्यास किंवा सिग्नल शेअर करण्यास. ड्युरिंग transmission it connect the transmitter to antenna. During reception it connect to the antenna to the receiver. प्रिव्हेंट इंटरफरन्स होऊन देत नाहीये, हे काम आहे मेन. आता फ्रिक्वेन्सी लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला सेपरेट एक पॉईंट दिलेला आहे, हा नोट डाऊन करा. FCC allocate 40 मेगाहर्ट स्पेक्ट्रम फॉर सेल्युलर कम्युनिकेशन साठी 40 मेगाहर्टचा स्पेक्ट्रम आहे. त्यात आपण अपलिंक म्हणजे ट्रान्समिशनसाठी फ्रिक्वेन्सी वापरतो 825 ते 845, आणि डाउनलिंक साठी फ्रिक्वेन्सी वापरतो 870 ते 890.
ही आहे डाऊन लिंक म्हणजेच रिसिप्शन. इच बँड इज 20 मेगाहर्ट्झचा बँड आहे, वाईड बँड आहे. सेपरेट फ्रिक्वेन्सी बँड्स इनेबल फुल डुप्लेक्स कम्युनिकेशन. जे सेपरेट फ्रिक्वेन्सी बँड्स आहेत त्याच्यामुळे काय होतं तर फुल डुप्लेक्स कम्युनिकेशन म्हणजे सायमल्टेनियसली आपण सिग्नल घेऊ शकतो आणि पाठवू शकतो, हे एनेबल होतं. होती आपली मोबाईल फोन युनिटची ब्लॉक डायग्राम, ज्यात की आता आपण पाहतोय की फीचर्स काय आहेत, आपल्या मोबाईल फोनचे फीचर्स काय आहेत, तर ऑपरेट ऑन रिचार्जेबल बॅटरी ऑर व्हेकल बॅटरी. म्हणजे आपला फोन जो आहे चार्जेबल आहे, आपण चार्ज करून म्हणजे चार्जेबल बॅटरी आहे, आपण चार्ज करून वापरू शकतो, हे याचं फीचर आहेत. सेम अँटिना इज युज्ड आणि एकच अँटिना वापरतोय आपण, जसं आपण ब्लॉक डायग्राम मध्ये पाहिलं, ट्रान्समिशनसाठी सुद्धा आणि रिसेप्शनसाठी सुद्धा. नंतर व्हेकल माउंटेड युनिट आहे, जे की 3 वॅटचा आउटपुट पॉवर आहे त्याची. हँडहेल्ड युनिट आहे, त्याची आउटपुट पॉवर आहे 500 मिलीवॅट. नंतर ट्रान्समीटर फ्रिक्वेन्सी किती आहे ती आपण मगाशी पाहिली. रिसिव्हर फ्रिक्वेन्सी आहे ही नोट डाऊन करा. नंतर नंबर ऑफ चॅनल किती आहे टोटल, ट्रान्समिट करण्याचे 666, रिसिव्ह करण्याचे 666, म्हणजे टोटल आपले चॅनल्स ऍडिशन करून लिहायचे आहेत. चॅनल स्पेसिंग किती आपली 30 किलोहर्ट्झ आहे. आणि चॅनल डिफरन्स बिटवीन ट्रान्समिट आणि रिसिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये किती डिफरन्स आहे, तर 45 मेगाहर्ट्झचा डिफरन्स आहे. हे होतं आपलं ओव्हरऑल मोबाईल फोन युनिट बद्दल. आता आपल्याला एमएसबीटीचे कसे क्वेश्चन विचारले जातात, आता ह्या आपण स्पेसिफिक टॉपिक वरती बोलतोय. तर आपल्याला पहिला तर समर 15ला 4 मार्कसाठी काय विचारलंय, तर ब्लॉक डायग्राम ड्रॉ करायची आहे आणि त्याचे फंक्शन सांगायचे आहेत. म्हणजे तुम्हाला ही जी ब्लॉक डायग्राम आहे ती ड्रॉ करायची आहे. आणि हे 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 जस्ट एवढी स्लाइड जरी तुम्ही लिहिली तरी सफिशियंट आहे. एवढी स्लाइड लिहायची आहे 4 मार्क्ससाठी. नंतर ड्रॉ ब्लॉक डायग्राम, इथं पण सेम क्वेश्चन 17ला आला आपल्याकडे. जस्ट इथं ब्लॉक डायग्राम आणि 2च ब्लॉकचे फंक्शन लिहायचे होते, ती म्हणजे लॉजिक आणि कंट्रोल युनिटचं फंक्शन लिहायचं होतं 4 मार्क्ससाठी. नंतर क्वेश्चन नंबर 3 आहे ड्रॉ लेबल डायग्राम, मोबाईल फोन युनिटची डायग्राम ड्रॉ करायची आहे आणि फंक्शन लिहायचं आहे तर आपल्याला फ्रिक्वेन्सी सिंथेसायझरचं 4 मार्क्ससाठी. ते आहे विंटर 18ला. समर 23ला प्रश्न आला आपला जस्ट ड्रॉ करा 2 मार्क्ससाठी, ब्लॉक डायग्राम ड्रॉ करा. नंतर फंक्शन ड्रॉ फंक्शन ऑफ मोबाईल फोन युनिट, ब्लॉक डायग्राम ड्रॉ करायची आहे आणि स्टेट फंक्शन ऑफ आणि प्रत्येक ब्लॉकचं फंक्शन सांगायचं आहे 6 मार्क्ससाठी. समोर 24ला प्रश्न आलेला आहे, म्हणून ही डायग्राम जी आहे ती आपल्याला महत्वाची आहे, ही ब्लॉक डायग्राम. जसं की आपण सिलेबसमध्ये पाहतोय आपण 1.5 मधील जो आहे ती मोबाईल फोन युनिट ऑलमोस्ट कव्हर केलेला आहे. जस्ट आपल्याला जो ट्रान्समीटर आहे आता मोबाईलचा, रिसिव्हर आहे, फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर आहे, कंट्रोल युनिट आहे, हे आपल्याला डीप मध्ये पाहायचं आहे. याची डीप मध्ये ब्लॉक डायग्राम पाहायची आहे, ती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकेल. जर या व्हिडिओमध्ये काही जर डाऊट असेल तर कमेंट करा. आणि जस्ट आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ब्लॉक डायग्राम ज्या आहेत त्या ॲरो ही चुकवू नका, नोट डाऊन करा तुमच्या नोटबुकमध्ये.